राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक हवामान अपडेट घेऊन आलो आहे। मित्रांनो, आज दिनांक 10 मे 2026 आहे आणि प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत अवश्य पोहोचवा। मित्रांनो, आज 10 मे आणि उद्या 11 मे या 2 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ते रात्री दरम्यान पावसाच्या सरी पडू शकतात। काही ठिकाणी गारपिटासदृश्य परिस्थितीही निर्माण होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे। या 2 दिवसात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असे नाही, पण अनेक गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागू शकते। 11 मे पासून काही दिवस वातावरणात थोडी सुधारणा होईल, परंतु ही विश्रांती फार काळ टिकणार नाही, कारण 14 मे पासून महाराष्ट्रातील हवामानाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहे। मित्रांनो, 14 मे ते 30 मे 2026 या कालावधीत राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार सुरुवात होणार आहे। गेल्या वर्षी जसा 13 आणि 14 मे पासून पावसाचा सिलसिला सुरू झाला होता, त्याच पद्धतीने यंदाही वेगवेगळ्या भागामध्ये 2-3 दिवस मुक्काम करत पाऊस पडत राहणार आहे। एक दिवस विदर्भात, दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आणि मग उत्तर महाराष्ट्रात अशा पद्धतीने पावसाचे क्षेत्र बदलत राहील। या काळात काही भागात रिमझिम पाऊस पडेल, तर काही भागात जोरदार सरी पडतील। अनेक ठिकाणी शेतात पाणी साचू शकते, ओढे नाले वाहू शकतात। काही भागात वादळी वारे आणि विजांचा धोका वाढू शकतो। त्यामुळे हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर असला तरी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे। 15 मे नंतर आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे। राज्यातील तापमानात घट होऊन 40 अंश सेल्सिअसच्या खाली पारा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रचंड उकाड्यापासून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आराम मिळेल। या पावसाचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या ऊसाला पाण्याची कमतरता जाणवत आहे, त्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळेल। हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। मात्र ज्यांनी हळद काढून शेतात ठेवली आहे, त्यांनी 14 मे पूर्वी ती सुरक्षितपणे घरात आणून ठेवावी। मिरची उत्पादक शेतकरी, संत्रा बागायतदार आणि इतर फळ बागायतदारांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो। मशागतीची कामे, तण नियंत्रण आणि जमिनीतील ओलावा वाढवण्यासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे। परंतु मित्रांनो, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात। ज्या ठिकाणी अतिवृष्टी होईल तिथे काही नुकसानही होऊ शकते। विजांचा धोका वाढणार असल्यामुळे जनावरे झाडाखाली बांधू नका। वीज कडकडत असताना शेतात उभे राहू नका। उघड्यावर ठेवलेले धान्य, हळद आणि इतर माल सुरक्षित ठिकाणी हलवा। वीटभट्टी व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही महत्त्वाची सूचना आहे। 14 मे नंतर पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या। आता मान्सूनबाबत सर्वात मोठी अपडेट पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार 17 मे रोजी नेतृत्व मान्सून अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे। हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर साधारण 7 ते 10 दिवसात मान्सून केरळमध्ये पोहोचतो। त्यानंतर पुढे सरकत महाराष्ट्रात सुमारे 7 जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। म्हणजेच 14 मे पासून सुरू होणारा मान्सून पूर्व पाऊस आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा नियमित मान्सून यामुळे खरीप हंगामाची तयारी वेगाने सुरू होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात योग्य उपयोग करून
सर्व शेती कामे वेळेत पूर्ण करावीत. शेतकरी मित्रांनो, पुढील 20 ते 25 दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. काही ठिकाणी फायदेशीर पाऊस, काही ठिकाणी जोरदार सरी, तर काही ठिकाणी विजांचा धोका असे प्रश्न मिश्र चित्र पाहायला मिळेल. म्हणून हवामानाचा अंदाज लक्षात ठेवून प्रत्येक निर्णय घ्या. पुन्हा महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. आज आणि उद्या म्हणजे 10 आणि 11 मे रोजी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस. 11 ते 13 मे वातावरणात तात्पुरती सुधारणा. 14 मेपासून 30 मेपर्यंत राज्यभर मान्सूनपूर्व पावसाची मालिका. 15 मे नंतर तापमानात घट. 17 मे रोजी मान्सून अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता. महाराष्ट्रात सुमारे 7 जूनच्या आसपास मान्सून आगमनाची शक्यता. म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की मशागतीची कामे, हळद काढणी, मालाची सुरक्षितता आणि जनावरांची काळजी ही सर्व कामे तातडीने पूर्ण करा. हवामानाचा फायदा घ्या, पण विजा आणि वादळी वाऱ्यापासून सावध राहा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओत लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा.